हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज प्राप्ती 5 वाजता झोपून उठल्यानंतर तिच्या हाताला माझा पावडरीचा डबा लागला. तर तिचं म्हणणं की मी पावडर मम्मा खाल्ली होती, तू डबा पहिला वर ठेव, मम्मा डबा पहिला वर ठेव. एक म्हणजे एक सारखं तिनं चालूच केलं. ते ऐकून मला त्या पिक्चरचा डायलॉग आठवला, सौदामिनी आधी कुंकू लाव. तो डायलॉग आहे ना, तसं हिजनं चालू केलं, मम्मा पहिला डबा ठेव, मम्मा पहिला डबा ठेव. तिचं ऐकून नंतर मग मी डबा ठेवला. थोड्या वेळानंतर मग दिवाबत्तीची टाईम झाला, दिवाबत्ती करून झालं तोपर्यंत किचन कट्ट्यावरती भाज्या कापून ठेवलेल्या पावभाजी करायसाठी. त्या भाज्या मला ओरडून बोलवत होत्या, ये बाई आम्ही किती उशीर झालं बसलो आहे. तर आज आमच्या आईबाबांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असल्यामुळं जरा पावभाजीचा बेत होता. त्या भाज्यांचा मान राखून त्यांना मी वाफवून स्मॅश करून घेतलं. इकडे फोडणीची तयारी चालू झाली. तोपर्यंत प्राप्तीचे मामाही आले तिच्याबरोबर खेळायला. हे आहेत 2 प्राप्तीचे मामा. मामाबरोबर प्राप्तीची ते गंमत चालू होती. तोपर्यंत माझी इकडे पावभाजी करून झाली साईडला. त्याचबरोबर पावही भाजून घेतले. पावभाजी पाव दोन्ही तयार झाले. तोपर्यंत बाहेर ॲनिव्हर्सरीची तयारी चालली होती. केक आणला होता आणि आई बाबा बसले होते. तर प्राप्तीचं पण मध्ये छोटीशी लुडबुड. ती तिथं जाऊन बसली त्यांच्या दोघांच्या मध्ये. औक्षणाचा कार्यक्रम नंतर थोड्या वेळाने चालू केला. दोघांनाही मी औक्षण दोघांचंही करून घेतलं. तर प्राप्तीचं मम्मा मला टिक्की लाव, मम्मा मला टिक्की लाव. तिला ही हळदी कुंकू लावून घेतलं. बाबांचंही औक्षण केलं. दोघांचंही औक्षण करून झाल्यानंतर मग प्राप्तीचं परत, मम्मा मला पण तसं कर, मम्मा मला पण तसं कर. मग तिलाही डोक्यावरती थोड्याशा अक्षता टाकून औक्षण करून घेतलं. तिघांचंही मिळून औक्षण झालं. ती इतकी खुश झाली तिचंही केल्यानंतर. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती जी स्माईल आली ना, ती एकदम म्हणजे अशी खासच होती. नंतर मग केक कटिंग झाला, औक्षण झालं, केक कटिंग चालू झाला. सर्वांनी टाळ्या वाजवून ॲनिव्हर्सरी सॉन्ग वगैरे म्हणून झालं. केक कटिंग झाला आणि ॲनिव्हर्सरी दोघांची. आणि केक मात्र पहिला बाईट खाल्ला प्राप्तीनं. म्हणजे दोघांची ॲनिव्हर्सरी आणि तिसऱ्याचा लाभ म्हणतात, तर अशापैकी काहीतरी ते झालं. तिनं पण आपला चान्स मारून घेतला. तिनं पण केक वगैरे खाऊन. नंतर मग झालं जेवणाचं टायमिंग. मस्त अशी पावभाजी केलेली, पाव भाजून घेतलेले. मस्त असा आम्ही सगळ्यांनी पावभाजीवरती ताव मारला. नंतर सगळ्यांनी मिळून केक एन्जॉय केला, केक खाल्ला. जेवून झाल्यानंतर काहीतरी थोडंसं स्वीट डिश म्हणून मग प्राप्ती आणि मामाबरोबर जरा डान्स एन्जॉय केली. आणि रात्री असे 10 वाजले तर प्राप्तीचे मामा निघाले घरी जायला. तर प्राप्ती लागलेली मामाच्या पाठीमागं की मी पण घरी येणार आहे तुला सोडायला. पण रात्र झाली त्यामुळं तिला काही घेऊन गेले नाहीत. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, कशी वाटली प्राप्तीची तिच्या मामाची गंमत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.